नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, सर्व जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असताना आज ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण म्हणजे कारखेल येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधीस्थळी छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होते. मान तालुक्यातील सोहम शिर्के जे मराठा आरक्षणाच्या चळवळ ज्यांनी चालू ठेवली मान तालुक्यामध्ये, ते या छत्रपती शिवरायांची जयंती कारखेल येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधीस्थळी घेत आहेत. खरोखर आज संताजी घोरपडे आनंदात असतील, कारण वीर संताजी घोरपडे म्हणजे या स्वराज्याचे रणसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्याचं स्वप्न साकार करणारे महामानव, आणि या दोन नावांचा आज इथं संगम दिसून येणार आहे. आपल्यासोबत सोहम शिर्के आहेत बोलण्यासाठी. काय सांगाल, आज छत्रपती शिवरायांची जयंती तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदाच घेताय? जय शिवराय बांधवांनो, मी सोहम शिर्के, अखंड मराठा समाजसेवक आणि मान खटाव जनता सेवक. बघा, आपण गेले 3 वर्ष सातत्याने मान खटावमधील वाडी वस्ती पूर्ण गावं आपण पिंजून काढलेत, आणि त्या दरम्यान एक गोष्ट निदर्शनास आले की प्रत्येक गावातनं हा आवाज आहे की एवढा आपल्या ऐतिहासिक भूमी आहे सरसेनापती संताजी घोरपडे यांची, तिथं विकास का झाला नाही. मग प्रत्येक जनतेकडून हाच प्रश्न विचारला जातोय, आणि इथले राजकीय नेते असतील किंवा इथलं प्रशासन असेल, त्यांनी आतापर्यंत ह्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही. म्हणजे तुम्ही बघत असाल, गेले हे बिल्डिंग बांधून कित्येक वर्ष झालं, ह्या सरकारने प्रशासनाने याच्यावरती सुद्धा कलर सुद्धा द्यायचं काम केलं नाही. मग ही आपल्या मान तालुक्याला 2 ऐतिहासिक वारसा आहेत, एक संताजी घोरपडे यांची समाधीस्थळ आणि एक शिखर शिंगणापूर. मग ह्या समाधीस्थळाकडे ह्या प्रशासनानं लक्ष का दिलं नाही? म्हणून मला त्यांना कुठेतरी जाग आणली पाहिजे. त्यांच्या डोळ्यावर जी झापड आली, ते झापड कशी तरी निघेल ह्या अनुषंगाने मी विचार केला की सरसेनापती संताजी घोरपडे या ठिकाणी समाधीस्थळी आपल्याला शिवरायांची जयंती साजरी करायची आहे. आणि पहिलं वर्ष आहे. इथून पुढे ही जयंती शिवरायांच्या 19 फेब्रुवारी या रोजी 100% प्रत्येक वर्षी होणार आहे, आणि वर्षानुवर्ष अधिक तीव्र कशी होईल, आणि सरकार प्रशासनाला इथं बोलतात ना, लक्ष वेधून घ्यायसाठी हे आपला प्रोग्राम आतापर्यंत आपण केलाय. आणि आता 12 वाजता वक्तृत्व स्पर्धा चालू होत आहेत. कशी कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे, कोणकोणते मान्यवर येणार आहेत? बघा, 12 वाजता आपण वक्तृत्व स्पर्धेला चालू करतोय. आता तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आहेत, त्याच्यामध्ये प्राथमिक विद्यालय आणि महाविद्यालयांना आपण सगळ्या शाळांना नोटिफिकेशन काढले BDO साहेबांच्या मार्फत. तर भरपूर विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेत आहेत. ते विद्यार्थी भाग घेत आहेत म्हणजे आपण त्यांना 3-4 टॉपिक दिलेत. सरसेनापती संताजी घोरपडे यांचा इतिहास आणि त्यांच्याबद्दल माहिती किंवा त्यांच्याबद्दल वक्तृत्व त्यांनी द्यायचं आहे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांना आपण विषय दिलाय, आणि संभाजी महाराजांबद्दल. सो आता आपण त्यांना एक विचारपीठ देतोय की तुम्ही ह्याच्यावरती सखोल अभ्यास करा, संताजी घोरपडे काय ते जाणून घ्या, आणि इथे येऊन तुम्ही त्याच्याबद्दल सांगा. म्हणजे प्रत्येक लहान मुलामध्ये किंवा ह्या विद्यार्थ्यांमध्ये कुठं ना कुठं मनामध्ये ते आपण रुजवायचा प्रयत्न करतोय. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर आपण 2 वाजता आपण महाप्रसादाचं आयोजन केले, आणि 3 वाजता आपण सर्व पक्षातील नेते, मंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील, JDP सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, त्याच्यानंतर नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, समाजसेवक असतील, सर्वांना आपण बोलवले. आणि आता त्यांची परीक्षा आहे की त्यांनी इथं येऊन ऍटलिस्ट या भूमीची काय नक्की अवस्था आहे ती बघितली पाहिजे. कारण ही एवढी ऐतिहासिक भूमी तुमच्या मानसारख्या मतदारसंघात आहे, आणि तुम्ही आता पण हिच्याकडे असं एवढं दुर्लक्ष केले, ही कुठल्याही जनतेला किंवा मनाला पटणारी गोष्ट नाही. तर त्यांनी स्वतः लक्ष दिलं पाहिजे, आणि इथं येऊन जे आम्ही एवढी मोठी जयंतीचा कार्यक्रम ठेवलाय, यावं त्यांनी आम्ही सत्कार समारंभ त्यांचा करू, आणि आम्ही त्यांना विचारपीठ देतोय. त्यांनी त्यांचं येऊन म्हणणं मांडायचंय की बाबा इथून, आणि म्हणणं मांडायचं, आणि इथून पुढे या समाधीस्थळाचा विकास कसा होईल हा आमचा प्रमुख अजेंडा आहे. म्हणून आपण सर्व पक्षीय नेत्यांना आपण इथं कार्यक्रमाला बोलवले. आता त्यांचं काम आहे पुढे काय करायचं ते. खरं तर वीर संताजी घोरपडे हे आयुष्यातील सर्वात जास्त काळ या कारखेल या ठिकाणी राहिले होते. त्यांची गुहा या ठिकाणी आहे, आणि इथला इतिहास जागृत व्हावा, इथल्या इतिहासाची शिवचरित्राची प्रेरणा तळागाळापर्यंत पोहोचावे, यासाठी सोहम शिर्के यांनी या शिवजयंतीचं आयोजन या सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधीस्थळी घेतलेला आहे. आज दिवसभर हा प्रोग्राम चालणार आहे. विविध मान्यवर मंत्री या ठिकाणी येणार आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.